आपण स्टार्ट करणार आहात प्रिपरेशन ऑफ अल्कीन. प्रिपरेशन ऑफ अल्कीन. इलिमिनेशन रिएक्शन, याच्यामध्ये जी रिएक्शन कारणीभूत ठरते ते आहे इलिमिनेशन रिएक्शन. आता इलिमिनेशन रिएक्शन म्हणजे काय होते की इलिमिनेट करणं. काय इलिमिनेट करणं? इलिमिनेट करणं काय? हायड्रोजन ऍटम. ज्यावेळेस तुम्ही अल्केन पासून हायड्रोजन ऍटम इलिमिनेट करता त्यावेळेसच तुम्हाला काय भेटणार? त्यावेळेस तुम्हाला अल्किल भेटणार. काय भेटणार? अल्किल. आता बघा, सिंगल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्ड मध्ये करणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला इलिमिनेशन रिएक्शन करणं आहे. आता याची पहिली रिएक्शन आहे डिहायड्रोजिनेशन. काय आहे? डिहायड्रोहॅलोजिनेशन. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे फ्रॉम अल्किल हलाइड. अल्किल हलाइड पासून तुम्हाला अल्किल फॉर्म कसा करावा लागतो तुम्हाला पाहायचा आहे. आता अल्किल हलाइडचा फॉर्म्युला काय घेऊ आपण? सिंपल, की आपल्याला माहित पडलं पाहिजे की आपल्याला सिंगल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्ड मध्ये करायचं आहे. मग अल्किलचा जनरल फॉर्म्युला आपण असा घेऊ, एक अल्केन घेऊ, अल्किल क्लोराईड. कोणता? सेकंड नंबरचा. समजा मग एच सी एच एच सी एच एच आणि सीएल. हा काय आहे सांगा बरं? हा आहे दोन कार्बन आहेत म्हणजे इथिल, आणि सीएल आहे म्हणजे क्लोराईड. मग हा आहे इथिल क्लोराईड. इथिल क्लोराईड. याच्यावर रिएक्शन केली आपण KOH ची. कशाची? KOH ची. आता KOH ची रिएक्शन केली आपण म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईडची. कशाची? इन बॉइल कंडिशन म्हणजे बुडबुडे येईपर्यंत. बुडबुडे येईपर्यंत. एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला एखादं. ज्यावेळेस तुम्ही आता गरम पाणी, आता थंडीचा हे आहे तर गरम पाणी उकळी येईपर्यंत तुम्ही हे करता ना, तापवता ना, आणि नंतर मग ते थंड पाणी मिक्स करून आंघोळ करता. मग तशाच प्रकारचं आहे हे. कोणाकोणाला उपवास असते, ते जे आलू असतात की नाही ते आलू उकडतात की नाही. मग तशा प्रकारची बॉइल कंडिशन. बॉइल कंडिशन म्हणजे एकदम 100 डिग्री सेल्सिअसच्या वर टेम्परेचर असते आणि म्हणून त्या पाण्याचा आपल्याला चटका लागतो ना. हा म्हणजे ज्यावेळेस इथिल क्लोराईड हा रिएक्ट होते कोणासोबत? पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत इन अ बॉइल कंडिशन. आता बॉइल कंडिशन तुम्हाला काही नवीन नाही आहे, पण तरी तुम्हाला एक्झाम्पल सहित देऊन राहिलो मी. बॉइल म्हणजे एकदम उकळत्या पाण्यामध्ये, एकदम उकळत्या पाण्यामध्ये या दोघांची रिएक्शन होते. हा आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आता व्हेन इथिल क्लोराईड किंवा मग कोणताही क्लोराईड, अल्किल क्लोराईड म्हणा किंवा अल्किल ब्रोमाइड म्हणा किंवा अल्किल आयोडाइड म्हणा, कोणताही हलाइड ज्यावेळेस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्ट होते इन अ बॉइल कंडिशन, त्यावेळेस दॅट पोटॅशियम is connected with the chlorine atom of the alkyl halide and we will get a potassium halide. In potassium hydroxide, OH negative is formed. That OH negative attracts hydrogen atom towards itself and we will get a H2O molecule. नंतर एक H या OH ने घेतला आणि हा Cl या K ने घेतला, तर म्हणजे तिथे काय राहिलं? CH2 आणि इथे काय राहिलं? CH2. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. किती बॉन्ड झाले? हे 2. किती बॉन्ड झाले? 2. किती बॉन्ड शिल्लक आहे? म्हणजे डबल बॉन्ड मधात देऊन जाते. इट इज स्टेटमेंट कसली सांग तुम्ही? व्हेन
इथिल क्लोराइड react with potassium hydroxide in boiled condition gives अल्कीन किंवा इथिन. काय भेटते आपल्याला? इथिन. आता या रिएक्शन मध्ये आपल्याला दिसतच नाहीये बरं. ज्या वेळेस आपण एखाद्या पाण्याला बॉईल करतो किंवा एखाद्या सोल्युशनला बॉईल करतो त्यावेळेस काय होते, समजा एखादा बिकर आहे, केमिकल लॅबोरेटरी मध्ये आपण सध्या बसलेला आहोत असं इमॅजिनेशन करा. इमॅजिनेशन केल्यावर आपल्याला एक बिकर दिला, त्यामध्ये काय आहे, त्या बिकर मध्ये इथपर्यंत असं सोल्युशन आहे. सोल्युशन मग आता एवढं सोल्युशन आहे त्यामध्ये कशाचं आहे, हे इथिल क्लोराइड. इथिल क्लोराइड आहे. मग आपण विथ द हेल्प ऑफ स्मॉल बीकर, विथ द हेल्प ऑफ स्मॉल बीकर ये KCl ऍड करून आलो. KCl ऍड करून आलो विथ द हेल्प ऑफ स्मॉल बीकर. आपण या KCl ऍड करून आलो. KCl सॉरी KOH काय आहे, KOH. आता KOH याच्यामध्ये ऍड केल्यावर आणि याला काय करणार आपण, बॉईल करून आलो with the help of Bunsen burner. याला काय म्हणतात, बन्सेन बर्नर. म्हणजे बन्सेन या शास्त्रज्ञानं जे बर्नर शोधून काढलं त्याला म्हणून म्हणतात बन्सेन बर्नर. नाही, बन्सेनचं बर्नर नाही ना, बन्सेन बर्नर. काय म्हणायचं, बन्सेन बर्नर. मग आपली हिट करणं याला आता हा कसा काय, याला स्टँडी करायला लागेल. हा स्टँड मध्ये बसवलेला आहे आणि आपल्याला हिट करून राहिलो. आता हिट केल्यावर काय होईल, की हिट करता करता काय होईल, की हा जो KOH आहे हा KOH आयोनाइज होणार. काय होणार, म्हणजे याचे जे आहेत KCl चे KOH चे K पॉझिटिव्ह आयन्स एका साइडनं आणि OH निगेटिव्ह आयन्स एका साइडनं असे या सोल्युशन मध्ये असे विस्थापित होते. मग आता या K ला काय पाहिजे, हा जो K आहे हा K पॉझिटिव्ह आहे, हा मेटल आहे ना, पोटॅशियम हा काय आहे, हे मेटल आहे. तर हा मेटल असल्या कारणानं हा निगेटिव्ह आयन्सला आपल्याकडे ओढण्याचं काम करणार. कोणत्या आयन्सना, निगेटिव्ह आयन्सना. मग निगेटिव्ह आयन्स आपल्याकडे ओढण्यासाठी याला मग कोणताही बॉन्ड ब्रेक करला तरी चालते. मग पहा आता आपल्या जवळ आहे इथिल क्लोराइड. या इथिल क्लोराइड पाशी कोण आहे, Cl निगेटिव्ह आहे. कोण आहे त्याच्याजवळ, Cl निगेटिव्ह. आता हा Cl निगेटिव्ह ला अट्रॅक्ट करण्याचं काम कोण करते, हा K पॉझिटिव्ह. आणि K पॉझिटिव्ह या Cl वर हा जो आहे अटॅक करून द बॉन्ड बिटवीन कार्बन ऍटम अँड क्लोरीन ऍटम ब्रेकडाऊन करते आणि या क्लोरीनला आपल्या जवळ घेते आणि KCl फॉर्म करते. झाला. नंतर हा जो OH निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्हला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करणार. आता लक्ष द्या, हा इथून गेल्यावर इथं निगेटिव्ह राहते निगेटिव्ह. मग आता हायड्रोजन OH ऍटम आहे, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. मग या डायरेक्शनला हा OH काय करते, हा रिपेल करते, कारण निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन. मग रिपल्शन करणार तर हा इकडून समोरून अटॅक करत नाही, हा कोण करते, मागून अटॅक करते. काऊन, कारण समोरून निगेटिव्ह आहे ना, हा निगेटिव्ह आहे. समजा जर एखाद्या वेळेस आपण दोन लोह चुंबक घेतले
आणि ते एका साईडने ठेवले तर काय करतात ते हे एकामेकाला काय करतात रिपेल करतात ते उलट ठेवा बरं अट्रॅक्ट करतात मग तशा प्रकारचं काम करतात ते हा समोरून जाऊन पाहिजे पहिले याच्याकडे जमती नाही आयडिया हा दूर पाहिजे कारण रिपल्शन आहे ना निगेटिव्ह मग हा काय करते हा बॅक साईडनं अटॅक करते बॅक साईडनं अटॅक केल्यावर इथं हा एच पॉझिटिव्ह असतेच मग या एच पॉझिटिव्ह सोबत हा OH निगेटिव्ह बॉन्ड फॉर्म होऊन काय तयार होते आता H2O बॉन्ड फॉर्म झाला राहिला काय मग CH2 मग CH2 जवळही निगेटिव्ह या CH2 जवळ निगेटिव्ह मग H सिंगल बॉन्ड H काय करतील ते कोणत्याच प्रकारचा आयटम प्रेझेंट नाही मग बाहेरल्या चॅनल दिल्यापेक्षा अंदरच बॉन्ड तयार करा घरातल्या घरात मग इथे काय करतात ते डबल बॉन्डची फॉर्मेशन करतात आणि त्यामुळे काय बनते अल्किन बनते काय बनते अल्किन ज्याप्रमाणे तुम्ही पाहून राहिले तशी काही सिंगल स्टेप रिएक्शन नाही आहे इट कंटेन सेव्हरल स्टेप अँड द स्टेप ऑफ द रिएक्शन इज कॉल्ड एज मेकॅनिझम पहिले मेकॅनिझम काय होते ज्यावेळेस तुम्ही याला बॉईल करता त्यावेळेस के आणि OH हे आयन्स फॉर्म होतात का बरं कारण हिट दिल्यावर काही बघायचं ना मग के पॉझिटिव्ह अलग OH निगेटिव्ह अलग मग के पॉझिटिव्ह अटॅक एक तर मागून अटॅक करा एक समोरून अटॅक करा दोन्ही सारखे आहेत ना ते परंतु मागून अटॅक केला तर एच तर पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह जमते का नाही मग हा निगेटिव्ह पाहिजे कुठे आहे के पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह Cl असते इथं मग Cl ला हा काय करते आपल्याला बॉन्ड तयार करते बॉन्ड मग बॉन्ड तयार केला की KCl तयार होते नंतर काय होते नंतर ज्या वेळेस हा OH निगेटिव्ह आहे हा निगेटिव्ह OH हा पॉझिटिव्ह आयन्स कडे अट्रॅक्ट होऊन पहिले हा एक जाते पण इथं ऑलरेडी निगेटिव्ह साईन आहे मग त्यावेळेस काय होते हा फेकला आहे मग हा इकून जमला मग आपण समजा एखादं तुम्ही मॅथचा प्रॉब्लेम सोडून राहिले ते पहिल्या स्टेप ना आलं नाही तुम्ही काय म्हणता आता असं करून तो म्हणजे उत्तर येते मग तशा प्रकारचं आहे असं नाही तर मग तसं मग अशा प्रकारे काय फॉर्म होते CH2 डबल बॉन्ड CH2 हा कंपाऊंड फॉर्म होतो आणि अशा प्रकारे याचं कॉन्सन्ट्रेशन आहे याला म्हणतात डी हायड्रो हॅलोजिनेशन डी म्हणजे काढून टाकणे हायड्रो म्हणजे हायड्रोजन हॅलोजन म्हणजे हॅलोजन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन याला म्हणतात हॅलोजन आणि हायड्रो म्हणजे हायड्रोजन डी म्हणजे काढून टाकणे काय काय काढून टाकणं हायड्रोजन आणि हॅलोजन दिलेल्या याच्यातून काढून टाकणं त्याला म्हणतात डी हायड्रो हॅलोजिनेशन अशा प्रकारे ही रिएक्शन आहे लिहून घ्या फक्त ते बाण घेऊन नका देऊ नाव आहे याला म्हणतात अल्कोहोलिक जर केवच असेल तर अल्कोहोलिक KOH ला अल्कोहोलिक KOH ला म्हणतात कॉस्टिक पोटॅश आता कॉस्टिक पोटॅश म्हणजे काय होते बा कॉस्टिक पोटॅश म्हणजे सोडा काय ते सोडा जो उकडल्यावर काय करते बुलबुल सोडते आणि बुलबुलामध्ये काय असतात के पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह 2-क्लोरोब्युटेन आता तो झाला आपला सिमेंट्रिक साठी अल्किन सिमेंट्रिक फॉर्म झाला ना आता अनसिमेंट्रिक अल्किन कसे फॉर्म होतात ते पाहू आपण त्या एक्झाम्पल मध्ये आपण घेऊ 2-क्लोरोब्युटेन 2-क्लोरोब्युटेनचा म्हणजे कसा आहे आपण हा C वरते H या साइडने H या साइडने H वरते खाली HH वरते खाली एक H एक Cl आणि 1 2 3 H जमलं आता हा झाला 2-क्लोरो ब्युटेन अल्किनच आहे तो नो डाऊट फक्त 1 2 3 4 आहे म्हणून काय घेतलं आपण ब्युटेन 2-क्लोरो ब्युटेन काय घेतलं आपण 2-क्लोरो ब्युटेन
प्रिपरेशन ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन. हा, तर यात म्हणजे काय होते, ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो असिमेट्रिक अल्किनची, त्यावेळेस दोन प्रोडक्ट मला दोन प्रोडक्ट म्हणजे समजा एक प्रोडक्ट हाच भेटते, एक प्रोडक्ट दुसरा भेटते. तर कसे कसे भेटतात ते नंतर तुम्हाला सांगतोच मी. 2-chlorobutain when react with alcoholic caustic potash or KOH, alcoholic in condition test कोणती, बॉईल. आता काय भेटते पहा, H double bond C H single bond CH 2 CH3 plus CH3C C H double bond CH single bond CH3. त्याच्यामध्ये 1 नंबरचा कंपाऊंड भेटते, 2 नंबरचा कंपाऊंड भेटते. म्हणजे आता हा जो आहे पहिला, हा भेटते तुम्हाला 20%, ब्यूट 1 इन, आणि हा भेटते किती पर्सेंट, 20%, आणि हा भेटते तुम्हाला ब्यूट 2 इन, हा भेटते 80%. जमलं. आता पहा, अनसिमेट्रिक अल्किनची प्रिपरेशन कशी आहे. व्हेन 2-chlorobutane रिएक्ट विथ अल्कोहोलिक KOH, अल्कोहोलिक KOH वर रिएक्शन केली आपण कशाची, 2-chlorobutanची. ज्यावेळेस आपण 2-chlorobutane वर अल्कोहोलिक KOH ची रिएक्शन करतो, त्यावेळेस तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की दोन प्रकारचे आयन्स फॉर्म होतात. नंबर फर्स्ट, नंबर सेकंड, K पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. या K पॉझिटिव्हला काय गरज असते, निगेटिव्हची. मग हा कोणाला अटॅक करणार आहे, Cl वर. KCl वर होईल. आता इथला हा बॉन्ड गेला म्हणजे इथं निगेटिव्ह साइन आला. या OH ला काय असते, पॉझिटिव्ह. मग एक तर हा जो OH आहे हा इथं अटॅक करणार, एक तर हा OH इथं मला अटॅक करणार नाही ना. मग इथं जर अटॅक केला आहे ना, तिथे डबल बॉन्ड होईल. इथे जर अटॅक केला आहे नाही, इथे डबल बॉन्ड होईल. आता इकडून अटॅक करीन किंवा इकडून अटॅक करीन, दोन्ही कंपाऊंड कसे आहेत, CH3 CH3 आहेत. मग इकडून अटॅक केला काय, इकडून अटॅक केला काय, सारखंच आहे. मग असं करा, एक तर मग असं हा जो OH आहे हा एक तर या साईडनं अटॅक करीन, एक तर हा जो OH आहे हा मला अटॅक करेन, है ना. म्हणजे पॉसिबिलिटी किती आहे या OH ची, कारण फक्त एकच निगेटिव्ह आहे ना, बाकी सारे काय आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मग इथं अटॅक करणार, इथं अटॅक केला का, इथं अटॅक केला का, सारखाच आहे. मग तो एकच टाइम घ्यायचा आपण, दुसऱ्या टाइमला तो मला अटॅक करणार. म्हणून काय भेटते, एक तर पहिल्या साईडनं अटॅक करते, तिकडून त्या साईडनं, एक तर मला अटॅक करते. म्हणून काय भेटते आपल्याला, ब्यूट 1 इन आणि ब्यूट 2 इन. आता हे 80-20% काय आहे, असं काही आहे काय, नाही. 80% वॉटर, 20% अल्कोहोल झालं मिक्स, असं काही आहे काय, तसं नाही. हा सोल्युशन एकच असते. सोल्युशन काय असते, एक. या सोल्युशन मध्ये आपल्याला काहीच करता येत नाही. हा सोल्युशन एकच असते. फक्त काय आहे, या कंपाऊंडच्या 80% प्रॉपर्टीज हा कंपाऊंड दाखवते. किती टक्के प्रॉपर्टी दाखवते, 80. आणि 1-2 20% प्रॉपर्टी असतात तेच असतात. म्हणजे कंपाऊंड 1 काम 2, कंपाऊंड 1 काम 2. चप्पल घालायला वापरतात आणि चप्पल मारायला वापरतात. म्हणजे एक तीर में 2 निशाण. मग कशा प्रकारचं आहे, 20% सोल्युशन याच्यामध्ये ब्यूट 1 इंच असते आणि 80% सोल्युशन कसं असते,
ब्युटलेनचा. म्हणजे सोल्युशन एकच, पण प्रॉपर्टीज कशा? 80% प्रॉपर्टीज सेकंड याच्या आणि 20% प्रॉपर्टीज पहिल्या याच्या. अशा प्रकारे नवीन कंपाऊंड फॉर्म होते आणि त्याला आपण काय म्हणतो? ब्यूटोइन. आणि इट इज नथिंग बट द अनसिमेट्रिक अल्केन. स्टेटमेंट कसं याचं? व्हेन 2 क्लोरोब्युटेन रिएक्ट विथ, लक्ष द्या काय ना, इथं बाणा काढून टाकायची असं मस्त, कारण अशी सुवाच्य अक्षरात लिहायची डेफिनेशन किंवा मग रिएक्शन. बघा आता, व्हेन 2 क्लोरोब्युटेन react with alcoholic potassium hydroxide in boiled condition gives a mixture of कायचं रे? ब्यूट 1 in कंसात लिहायचं 20% and ब्यूट 2 in कंसात लिहायचं 80%. अशा प्रकारे हे रिएक्शन तयार होणार. सेकंड नंबरची टाईप आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल पासून अल्किनची प्रिपरेशन. डिहायड्रेशन तुम्हाला माहिती, डिहायड्रेशन म्हणजे काय होते? हायड्रोजन वॉटर बाहेर काढणं. डिहायड्रेशन झालं की पिवळ्या गोळ्या भेटतात मेडिकलवर. काय बरं? वॉटर बाहेर काढते. एक त्याला म्हणतात वॉटर बाहेर काढणं डिहायड्रेशन मीन्स व्हॉट? व्हेन द रिमूव्हल ऑफ एक्सेस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉमिटिंग और इन द फॉर्म ऑफ त्याला म्हणतात डिहायड्रेशन. त्याला काय म्हणतात? डिहायड्रेशन. व्हेन द रेस्पिरेटरी सिस्टम और युअर स्टमक had problem to more amount of water involved in the stomach, then diarrhea is causes for that. त्याला डिहायड्रेशन म्हणतात. काय म्हणतात? डिहायड्रेशन. वॉमिटिंग आणि डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. लक्ष द्या आता, अल्कोहोलचं डिहायड्रेशन म्हणजे वॉटर. डिहायड्रेशन फक्त लक्षात ठेवायचं की वॉटर बाहेर काढणं. वॉटर रिएक्टंट मधून प्रोडक्ट मध्ये बाहेर काढणं त्याला म्हणतात डिहायड्रेशन. डिहायड्रोजनेशन म्हणजे काय होते? हायड्रोजन बाहेर काढणं. हॅलोजिनेशन म्हणजे काय होते? हायड्रोजन सहित हॅलोजन बाहेर काढणं. आणि डिहायड्रेशन कारण या H2O ला IUPAC मध्ये हायड्रा म्हणतात. काय म्हणतात? हायड्रा. आणि म्हणून हायड्रेशन म्हणजे वॉटर बाहेर काढणं. व्हेन अल्कोहोल, कोणतंही अल्कोहोल घेऊ आपण. समजा आता सिमेट्रिक पाहिजे आपल्याला, तर आपण 2 नंबरचा इथिल अल्कोहोल घेऊ. आपण कोणता घेऊ? इथिल अल्कोहोल. फॉर्म्युला HCHH आणि OH. हा झाला इथिल अल्कोहोल. रिएक्ट विथ किंवा ऑन डिहायड्रेशन with respective concentrated H2SO4 and heat. म्हणजे हा जो आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा फक्त रिएक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी वापरलेला आहे. रिएक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी H2SO4 वापरलेला आहे. त्याला हीट सुद्धा करायचं आहे.
मग काय होते, हीट केल्यावर तुम्हाला माहित आहे, समजा कोणताही पदार्थ आपण हीट केला तर वाफ बाहेर पडतेच ना रे. मग वाफ म्हणजे काय आहे, वॉटर सिम्पली. समजा आपण ज्यावेळेस दूध तापवतो त्यावेळेस वॉटर वेपर बाहेर निघत नाही. मग ज्यावेळेस एखाद्या कंपाऊंड आपण हीट करू त्यावेळेस विथ द हेल्प ऑफ स्ट्रीम ते वॉटर काय होईल, इव्हॉल्व्ह होईल ना. मग कशा प्रकारे याच्यामधून सुद्धा काय होते, हा बाहेर पडत, पाणी बाहेर पडलं म्हणजे हायड्रेशन झालं. मग काय राहते, हा OH आणि हा H गेल्यावर हा CH सिंगल बॉन्ड CH. का बरं, याचा एक बॉन्ड H तिकडे चालला गेला, याचा OH चालला गेला, म्हणजे काय राहते मध्ये डबल बॉन्ड. मग याला म्हणतात इथिन. याला काय म्हणतात, इथिन. आणि या रिएक्शनला म्हणतात डिहायड्रेशन रिएक्शन. व्हेन स्टेटमेंट कसं येण्याचं, व्हेन स्टेटमेंट वाटली आहे ना, व्हेन इथिल अल्कोहोल react with concentrated H2SO4 and heat gives ethene. This reaction is called as this reaction is called as dehydration of अल्कोहोल. अशा प्रकारे हे लिहून घ्या. आपण आज दोन प्रकारचे रिएक्शन पाहिले. एक पहिली आहे हे, आता दुसरी तुम्हाला लिहून थांबा. बघा, हे झाली सिमेंटिक साठी. आता अनसिमेंटिक साठी कसं आहे, सेम तीच प्रोसेस. काय आहे, एक मेजर भेटते, एक मायनर भेटते. एक काय भेटते, मेजर, एक मायनर. आपण एक्झाम्पल कोणतं घेतलं होतं, पहिलेच्या ब्युटेन. कोणत्या घेतलं होतं, ब्युटेन. म्हणजे CHH CHH CHOH आणि CHH. हा झाला ब्यूट टू ब्यूटन टू ऑल. जमलं. मग प्लस काय रे, डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि हीट. काय भेटतं आपल्याला, एक तर पहिले CHEH नाही आहे, डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. हा झाला काय, 1 म्हणजे ब्यूट 1 इन. आणि सेकंड काय भेटते आपल्याला, CH डबल बॉन्ड CH. हा झाला ब्यूट 2 इन. हा आहे मायनर प्रोडक्ट. मायनर म्हणजे 20%. आणि मेजर म्हणजे 80%. काय होते, 80%. सेम रिएक्शन आहे. काय, सेम रिएक्शन आहे, फक्त काय लागते, पाणी बाहेर काढायचं असते. काय असते, पाणी बाहेर काढायचं असते डिहायड्रेशन मध्ये. अशा प्रकारे आपण ह्या रिएक्शन पाहिल्या. आपल्या स्टार्टिंगला 2 रिएक्शन म्हणजे 2 4 रिएक्शन पाहिल्या आपण. किती रिएक्शन पाहिल्या आपण, 4. नंबर फर्स्ट काय होतं, डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन बाहेर काढणं. सेकंड काय पाहिलं आपण, डिहायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढणं. अशा प्रकारे आपण हे रिएक्शन पाहिल्या. दोघांचं मेकॅनिझम सारखंच आहे.
दोघांच्या नायट्रोजन मध्ये फक्त आपल्याला काय करावं लागते, रिमूव्ह करावं लागते ना, म्हणजे सिंगल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू डबल बॉन्ड. अशा प्रकारे आपण या दोन रिएक्शन पाहिल्या. याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.